विकसित राज्य अशा पद्धतीचा प्रवास त्या बाबतीमध्ये चाललेला आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच उद्योगधंद्यांवर, गुंतवणुकीवर, राजकीय सामाजिक परिस्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून एक मजबूत सरकार, एक मजबूत नेता ज्यांनी देशाची शान जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये वाढवण्याचं काम केलं, ज्यांनी त्या ठिकाणी G20 आपल्या देशामध्ये भरवण्याचं काम केलं, त्यावेळेस महाराष्ट्राच्या हितासाठी वरिष्ठांच्या मान्यतेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता। हे पण आपल्याला प्रफुल्लभाईंनी, मी आणि अनेकांनी सांगितलेलं आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, परंतु काहींच्या दुराग्रहामुळे ते सरकार टिकलं नाही। ते सरकार कोणत्या परिस्थितीत स्थापन झालं, त्यावेळेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आधी कोणती भूमिका घेतली होती, नंतर भूमिका कशी बदलली, हे यापूर्वी मी अनेकदा सांगितलं, पुन्हा पुन्हा मी सांगत बसत नाही। परंतु राजकारणात, समाजकारणात काम करताना दिलेला शब्द पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मी शब्दाचा पक्का माणूस असल्यामुळे प्रसंगी राजकीय नुकसान सहन करून देखील शब्द पाळण्याची माझी तयारी असते। म्हणून महाराष्ट्रात आज शब्दाचा पक्का अशी माझी काही प्रमाणात का होईना ओळख आहे, हे कुणी नाकारू शकत नाही। एकच हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं। महाराष्ट्र हे देशातलं क्रमांकाचं 1 राज्य आहे। देशात अस्थिरता असेल तर काय देशाचं वाटोळं होतं, हे पाकिस्तानचं उदाहरण त्या ठिकाणी घ्या। पाकिस्तानचे देशाची सारखी अवस्था कशी झालेली आहे, तिथं कधी काय होईल, तिथला पंतप्रधान सुद्धा कधी जेलमध्ये जाईल याची शाश्वती देता येत नाही। अशा परिस्थितीत देशाचा विकास होत नाही, देशात गुंतवणूक होत नाही, परदेशी गुंतवणूकदार येत नाही, उद्योजक येत नाही। प्रश्न सुटण्याच्या ऐवजी प्रश्न वाढत जातात। जे श्रीलंकेला घडलं, जे पाकिस्तानला घडतंय, केंद्रात एकमुखी भाजपची सत्ता असल्याने जगाच्या भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। नरेंद्र मोदी यांच्यासारखं विकासाचा दृष्टिकोन असणारं नेतृत्व मिळाल्यानंतर भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे। तुम्ही एक आठवा, पंतप्रधान देवेगौडा किती दिवस पंतप्रधान होते, IK गुजराल, चंद्रशेखर किती दिवस पंतप्रधान होते। अस्थिर वातावरण असणाऱ्या काळात किती विकास झाला, हा अभ्यासाचा विषय, त्यावर मला अधिक भाष्य करायचं नाही। परंतु देशाच्या विकासाच्या करता खमकं नेतृत्व लागतं। ते खमकं नेतृत्व आज मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे। ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, कोणी नाही म्हटलं तरी ते सत्य रपवता येत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा देत असताना राज्यामध्ये देखील खमकेपणाने राज्य चाललं पाहिजे, याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं पाहिजे। त्याकरता जास्तीत जास्त खासदार, आमदार निवडून आणण्याच्या करता आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्या देशात किंवा राज्यामध्ये युती आघाड्यांचं सरकार आता काही नवीन राहिलेलं नाहीये, त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आणि आज असणारे राज्यातले प्रश्न, आज असणारे इतर वेगवेगळ्या युवतींचे, युवकांचे प्रश्न, तरुणांचे, विशेषतः नोकरदारांचे प्रश्न, या सगळ्याकडं आपण त्या बाबतीमध्ये लक्ष देऊन आहोत। मधल्या काळामध्ये काम करत असताना आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर नेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे। स्वतः पंतप्रधानांना देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे आणि जगातल्या 10 टॉप अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्या भारताला न्यायचं आहे। एक काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून, मध्ये चंद्रयानाचा उल्लेख काल मला वाटतं निरगुडकरांनी केला आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत, त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे। निवडणुकीच्या निमित्तानं यश अपयश चालतं, कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीचे निकाल लागतात, त्याच्यातनं कुठेही विचलित होऊन चालत नाही, कुठेही त्याच्यामध्ये बाजूला जाऊन चालत नाही, हेही आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला कार्यकर्ता, आपला आमदार, आपला खासदार ह्याला अडचण येऊ नये अशाच प्रकारची खबरदारी मी आणि माझे सगळे सहकारी या बाबतीमध्ये घेत आहेत। बूथ बांधणीच्या करता देखील कृपया इथं सर्व आमदारांनी सहकार्य करावं, अशाही प्रकारची सूचना मी करतो। ते काम अतिशय महत्वाचं आहे, कारण या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते काम झालं,
तर पुढे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला अधिक सोपं जाणार आहे. अशा प्रकारचं देखील आपण सगळ्यांनी नोंद ही घेतली पाहिजे, हे मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एक भूमिका मांडली. आपल्याला खरं आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या जातीचा, धर्माचा अभिमान असतोच आणि तो असला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु पहिल्यांदा भारत, आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं राज्य आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी. प्रत्येकाला स्वतःच्या आई वडिलांचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे.